तर एवढी छोटीशी बॅग मी कोणाची भरती ती तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावर कळेलच, पण त्याआधी श्री स्वामी समर्थ अशी दाबून दमून कोंबून कामून त्यांची कपडे भरणं चालू होती. आता कळलंच तुम्हाला त्यांची म्हणजे कोणाची. तर त्यांना जायचं होतं कोल्हापूरला, जी नवरात्रासाठी आमच्या गावात दरवर्षी ना ते वेगवेगळ्या देवीच्या ठिकाणी जाऊन तिथून ज्योत आणतात. तर त्याच्यासाठी त्यांची जायची तयारी होती. मी म्हणलं त्यांना तुम्ही मोठी बॅग नाही, पण ते म्हणलं नको मला आरूची छोटी बॅग दे. मग काय तीच भरायला घेतली आणि बॅग भरून तयार होती. मला सांगा आपल्याला जर पुढे जायचं असलं आपल्याला नक्की 2 ते 3 बॅगा झाल्या असत्या, ते 4 दिवसासाठी. तर त्यांची एवढी बॅग पाहून मलाच मग वाटलं, म्हणलं एवढ्याच्या बॅगेत माझ्या लेकराचे बी कपडे बसत नाही. पण मग जाऊन त्यांना ती लागत होती त्याच्यामुळे त्यांना ती भरून दिली. त्याच्यानंतर घरी आले थोडे हिरमुसले होते, कारण लेकीला 4 दिवस सोडून जायचं म्हणलं तरी कसं तरी होत होतं. म्हणलं मग पप्पा मला कसं पाठवलं असं. मग काय त्याची बॅग बी भरून दिली आणि ते जायला निघाली. आरू माग लागली म्हणे मम्मा मला बी जायचं पप्पासोबत. मग काय म्हणलं चाल बी तुला बी पप्पासोबत जायचं, पण पप्पासोबत तर काही जाऊ शकत नाही, आपण पुढच्या वर्षी नक्की जाऊ. मग काय त्यांच्या मागं निघालो. त्यांना रस्ता इतका खराब झाला आहे सध्या पावसानं, आणि अशा चिखलाच्या रस्त्यात त्यांना आम्ही रस्त्याला सोडायला गेलो. तर अशी मस्त एक शेवटची पप्पी घेतली त्यांनी, आणि मग काय रडत नाकाचा शेंबूड पुसत पप्पाला एक गोड पप्पी दिली. आणि मग पप्पा निघाले आणि रडतच मग शेवटचा बाय पण केला. म्हणे लवकर या, मला हे आणा मला ते आणा, असं सांगून पप्पाला शेवटी बाय केला. आता इकडे मी जय बाप्पा करायला चाललो मी. तुला बी यायचं होतं, आपण जाऊ पुढच्या वेळेस. तिथं पोहोचल्यावर लगेच पप्पाचा व्हिडिओ कॉल आला. पप्पा काय करता, पप्पा ही करता, असं विचारण्याची सुरुवात झाली. मग काय जाऊ बापले कसे भरपूर वेळ गप्पा झाले. असं संपला आमचा आजचा दिवस. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.